या ठिकाणी महाराष्ट्र केसरी विष्णू तात्या जोशीलकर तात्यांनी दोन्ही पैलवानला सूचना केलेली, समज दिलेली। पैलवान प्रकाश बनकर हात वरती करा, उपमहाराष्ट्र केसरी। आणि पैलवान माऊली कोकाटे हात वरती करा, उपमहाराष्ट्र केसरी। अशी कुस्ती लागते। सने असवले ज्ञानेश्वर या ज्ञानेश्वर असवले सर, तुमच्यावर फार मोठं प्रेम आहे। या तोवर चालू 2 मिनिटात सन्मान घेऊन जावा। ज्ञानेश्वर, कुस्ती थांबवली जाईल, 2 मिनिटं या। बुक्यान शाराने बुक्यान हे पहा, कुस्ती सोशल मीडिया मध्ये महाराष्ट्राच्या कुस्तीला 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन पोहोचवणारे ज्ञानेश्वर अस्वले सर, अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या हस्ते अस्वले सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। भाऊसाहेब लोकरे, भाऊसाहेब डकरे अध्यक्ष आणि प्रकाश गोनोगडे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर अस्वले सरांचा आखाड्यावरती सन्मान संपन्न झालेला आहे आणि नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। टाळ्या वाजून स्वागत करा, टाळ्या करा सर्वांनी। अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं हे चालू आहे, लाईव्ह प्रक्षेपण। हो, खरोखर 1 नंबरची कुस्ती चालू झालेली। ये सभी पर देखता होगा, ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा। अनेक गावांना प्रेरणा देणारं मैदान, अनेक गावांना आदर्श ठरणारं मैदान। मी गेल्याही वर्षी आलो होतो आणि याही वर्षी आलो। 2 वर्ष तुमच्या गावात येण्याची मला संधी मिळाली, लाल मातीची सेवा करण्याची संधी मिळाली। त्याबद्दल सागरदादा चौगुले, त्याचबरोबर उपाध्यक्ष प्रकाश गोनुगडे आणि अध्यक्ष संदीप डकरे, सचिव रोहिदास धुंद्रे, उपाध्यक्ष प्रकाश गोनुगडे, खजिनदार ऋषिकेश पाटील आणि सर्व सदस्य मंडळी, सर्वांचा आभार मानतो। नंबर 1 ची कुस्ती चालू झालेली, चौदंडी चालू झालेली, गर्दनखेच चालू झालेली। महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर तात्या 1 नंबरच्या कुस्तीसाठी पंच आहेत बाळासाहेब मेटकर, 1 नंबरच्या कुस्तीसाठी पंच आहेत। आणि मैदान चालू झाल्यापासून खऱ्या अर्थानं ज्यांनी या मैदानची धुरा सांभाळली, हनुमान तालमीचे वस्ताद सागरदादा चौगुले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या राशिवडे गावामध्ये 125 ते 150 मुलं रोज सराव करतात, असे सागरदादा चौगुले तोफेची आकाशबाजी होते प्रत्येक वर्षी। आणि सालावाद प्रमाणे बिरोदेवाची यात्रा आणि बिरोदेवाच्या या पावन भूमीमध्ये मल्लयुद्ध झळकतंय। नंबर 1 ची कुस्ती लागलेली, प्रकाश बनकर विरुद्ध माऊली कोकाटे असा महामुकाबला चालू झालेला आहे। दोन्ही पैलवानला महाराष्ट्र केसरी समज देत आहेत। 2 उपमहाराष्ट्र केसरी लढतायत आणि महाराष्ट्र केसरी त्या कुस्तीसाठी पंच आहे। असा योगायोग राशिवडे बुद्रुक मध्ये आलेला आहे। राजश्री शाहूराजांनी कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं। इंग्रज सरकारला कणाहीन माणसं पाहिजे होती, ताटकण्याची माणसं या कुस्तीच्या माध्यमातून निर्माण केली राजश्री शाहू महाराजांनी। आणि खरोखर कोल्हापूर
संस्थानचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. सागर दादा, राजाने द्यावं आणि जनतेने घ्यावं. तुम्ही आम्ही देऊन घेऊन किती पुरणार आहे. 1 नंबरची कुस्ती माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी पुरस्कृत केलेली आहे. महाराष्ट्रातली एक अव्वल दर्जाची कुस्ती आहे. बस हो. दरम्यान कुस्ती कडेला गेलेली. हे 21वे शतक आहे. ज्ञान, माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत. आजही दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागते. यासाठी निरोगी, निर्व्यसनी, सशक्त आणि बलशाली पिढी पाहिजे. ही काळाची गरज आहे. जबरदस्त मैदान. खरोखर गणपत आंधळकराबा, लक्ष्मण वडार मामा, दादू मामा चौगुले, श्रीपती खंचनाळे यांना या महाराष्ट्रामध्ये अनेक महान मल्ल होऊन गेले. मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे अप्पा, हिंद केसरी मारुती माने भाऊ, अनेक पैलवान होऊन गेले. आज हे पैलवान आपल्यामध्ये नाहीत. रोस्तम हिंद हरिचंद्र बिराजदार मामा, डबाल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर अण्णा. पण या लाल मातीच्या माध्यमातून, या कुस्तीच्या माध्यमातून त्यांची नावं अजरामर आहेत. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. येताना कोणी काय आणलेलं नाही आणि जाताना कोणीच काय आतापर्यंत नेलेलं नाही. पण जीवनात येऊन जी कीर्तिमानी केलेली आहे ती कीर्तिमानी पाठीमागे राहत असते. ओ ओ, हजारोंच्या दिलाची धडकन वाढलेली आहे. काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती. पटाला लागला होता. प्रकाश बनकर तिथंच घुटना ठेवण्याचा प्रयत्न केला माऊलीने. याला म्हणायचं चाणक्य आणि बुद्धिमान. दोघांचे डाव प्रतिडाव चालू झालेले. न थांबता कुस्ती होणार असा होराय. पुन्हा समोरासमोर कुस्ती लागली. पोलादी मनगटाला भिडली. डोक्याला डोकं लागलं. डोक्यातले विचार चालू आहेत. खट्ट आणि खसेल अशी कुस्ती. जबरदस्त मैदान. खचाखच गच भरलेलं मैदान. शबस. आणि पुन्हा प्रकाश बनकर पटाला लागण्याचा प्रयत्न, पण ते जाणलेलं आहे. अशी कुस्ती, असं मैदान 16 फेब्रुवारीला मुळशी तालुक्यामध्ये पौडला मल्लिकार्जुन कुस्ती दंगल. अमित भाऊ पिंगळे मल्लिकार्जुन कुस्ती दंगलचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मैदानमध्ये पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे असा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही कुस्ती 16 फेब्रुवारी 2026 मुळशी तालुका पौड मध्ये होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. पुन्हा डोक्याला डोकं लागलं. डोक्यातले विचार चालू झालेले. डोक्यातल्या विचारानं कुस्ती होत असते. मैदान खचाखच गच भरलेला आहे. 5 तास झालं मैदान चालू आहे. कुणी जागा सोडलेली नाही. ही कुस्तीची किमी आहे. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. दादा बोला. काय बी झालं तर कुस्ती निकालीच निघणार. किती बी वेळ होऊन दे. पहिलवान टायटलची कुस्ती आहे. तुम्हाला बघायसाठी सगळी एवढं प्रेक्षक आलेला आहे. गेले 5 तास झालं या कुस्तीसाठी
प्रेक्षक थांबून आहेत. गतिमान युग आहे. 10 मिनिटं कोण कुणासाठी वेळ देत नाही. बस वो वो आणि वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. टाळ्या करत चला. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू होते. कुस्ती करा पैलवान. खचाखच गच्च भरलेलं मैदान. जबरदस्त मैदान. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटणारी कुस्ती. ग्रामदैवत बिरोदेव यात्रा हनुमान तालीम कुस्ती संकुलन राशिवडे बुद्रुक. भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 2026. निकालीच निघणार हा. कुस्ती निकालीच होणार असा कंडका निर्णय वस्ताद सागरदादा चौगुले आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेला आहे. याच साठी गेले 1 महिना झाला अट्टा चालू आहे. 1 महिना झालं. आली वाले हा बस. बस बस बस. आह आह आह. सावध आहे हलगेवाला. त्याला माहित आहे दोघांचे 100-110 किलो वजन आहेत म्हणून. हातावचं पोट आहे आपलं. कुस्ती करा पैलवान. अनेक जण कुस्ती पाहतायत घर बसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर आसोले यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. सोशल मीडियाची फार मोठी ताकद आहे. सुका पाटील 35 भाकरी खात होता कशामुळे माहिती झालं? सोशल मीडियामुळं. बरोबर आहे का? हा. कुस्ती करा पैलवान. हे पहा विनंती आहे, कोणी जागा सोडू नका. विनंती आहे. कुस्ती करा. गतिमानता महत्वाची आहे. फार मोठं सहकार्य प्रेक्षकांमुळे लाभलेलं आहे. मैदानाला शोभा असते प्रेक्षकामुळं. शबास हो आणि भले 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 भले. वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. करा टाळ्या. चकार गार 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 फिरायला लागलं. आनंदाला वंचित राहाल. इथून निघून जाणारे पुन्हा माघारी. तिकीट लावून सुद्धा कुस्त्या बघायला मिळणार नाहीत. नंतर सांगणार हो शेवटला. पटाला लागलेला होता माऊली. मच्छी गोटा मारण्याचा प्रयत्न होता माऊलीचा, पण प्रकाशने तो हल्ला धुडकावलेला आहे. अशा प्रकारे डावाची ऍक्शन झालेली आहे. पत्रकार मित्र नोंद घ्या. आणि तुम्हाला कुस्तीचा निकाल लागल्यानंतर कुठल्या डावावरती कोण पैलवान विजय झाला हे सांगितल्यानंतरच मी माईक बंद करणार आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. जे आमचं काम आहे ते चोखच बजावणार. कुस्ती करा पैलवान.
केचे साहेब, बोला. कुस्तीचं लाईव्ह हा. तुमच्यानं बी चालू स्थितीचं वर्णन होत राहून ते जास्त यस. अशी मागणी आहे. यस. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झालेली. डोक्याला डोकं लागलेलं आहे. डोक्यातले विचार चालू आहेत. प्रकाश बनकर विरुद्ध माऊली कोकाटे अशी नंबर 1 ची कुस्ती या मैदान मधली चालू आहे. जबरदस्त मैदान. खरोखर तांबड्या मातीतला रांगडा खेळ म्हणून कुस्ती खेळाकडे पाहिलं जातं. वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये या भारत देशाला पहिलं पदक मिळवून दिलं ऑलिम्पिक मध्ये पैलवान खाशाबा जाधव यांनी. 23 जुलै 1952 सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात गोळेश्वर नावाचं गाव आणि खाशाबा जाधव पैलवानाचं नाव. भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला. राष्ट्रगीत गायलं गेलं. असे पैलवान खाशाबा जाधव. पैलवानकी संपली. नोकरीसाठी वनवन भटकत होते. पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली. पैलवान खाशाबा जाधव यांना. अनेक पैलवान पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत. अनेक पैलवान सेना दलामध्ये कार्यरत आहेत. पैलवानकी सुटल्यानंतर रोजीरोटीची व्यवस्था या कुस्ती खेळाच्या माध्यमातून होते. कुस्ती करा. कुस्ती निकालीच होणार आहे. दम परतळलेला आहे. दोन्ही पैलवान मेहनतीत. दोन्ही पैलवान कष्टाळू आहेत. प्रकाश बनकर गंगावेश तालीम फार मोठा दैदिप्यमान इतिहास. शाहू विजय गंगावेश तालमीचा या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी 1964 आणि 1965 गणपत खेडकरांना गंगावेश तालमीचे पैलवान. रोस्तम हिंद हरिचंद्र बिराजदार मामा गंगावेश तालमीचे पैलवान. हिंद केसरी दीनानाथ अण्णा सिंग गंगावेश तालमीचे पैलवान. नामदेव मोळे गंगावेश तालमीचे पैलवान. 9 टायटल गदा महाराष्ट्र केसरीच्या गंगावेश तालमीला. पैलवान सिकंदर शेख संपूर्ण हिंदुस्थान ज्या पैलवानने गाजवला असा सिकंदर. गंगावेश तालमीचा पैलवान माऊली जमदाडे महान भारत केसरी गंगावेश तालमीचा पैलवान. आता प्रकाश बनकर लढतोय तोही गंगावेश तालमीचा पैलवान. ज्या पैलवानने 51 गदा मिळवल्या कुस्ती सम्राट पुरस्कार देऊन सन्मानित केलं असे कुस्ती सम्राट असलम काजी पैलवान गंगावेश तालमीचे. शाहू राजेने बांधलेली शाहू विजय गंगावेश तालीम. बस शबास साठी कुस्ती करा पैलवान. साडे 10 वाजून गेलेले आहेत. शबास.
पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात. डोक्याला डोकं लागलं. डोक्यातले विचार चालू आहेत. सांगूया का ते? पॉइंटवर चाल पाहिजे. आणि पुन्हा कुस्ती चालू झाली. डोक्याला डोकं लागलं. डोक्यातले विचार चालू झालेले. दोन्ही पैलवान घामेघूम झालेले. प्रकाश बनकर आणि माऊली कोकाटे अशी कुस्ती चालू झालेली. चबस चबस.
हे पहा, पैलवान कुस्ती करा. म्युझिक थांबवा. पैलवान कुस्ती करा. शबास शबास. अटॅक, आक्रमण. शबास. हो, पटाला लागण्याचा प्रयत्न प्रकाश बनकरचा. शबास शबास शबास. काही घडू शकते. एक वेळ अटॅक आक्रमण पाहिजे. इथं गॅलरीत बसलेले लयजण म्हणते ती धरधर वडवड धरधर वडवड. पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला. तुखामणे जातीचे पाहिजे. कुस्ती गुणावरती लावली जाते. आणि पंचाच्या निर्णयानुसार, कमिटीच्या निर्णयानुसार कुस्ती गुणावरती लावली जाते. जर जर मैदानी कुस्ती निकाली होत नसेल तर पर्याय बायपास मार्ग म्हणून सामने पद्धतीतल्या प्रकारामध्ये गुणावरती कुस्ती लावली जाते. जो पैलवान पहिला गुण घेईल त्या पैलवानला विजय घोषित केलं जातं. मैदानी कुस्ती निकाली होत नसल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय दोन्ही पैलवानने मान्य केलेला आहे. गुण कसा घ्यायचा हे दोघांना माहित आहे. मैदानी कुस्ती आणि स्पर्धेतली कुस्ती दोन्ही पैलवान अनुभव सिद्ध आहेत आणि गुण कसा द्यायचा तिथं महाराष्ट्र केसरी पंच आहेत, त्यांनाही माहित आहे. सुजित गिरी, आपण माईकशी संपर्क करा. कुस्ती गुणावर चालू झाली. टाळ्या करा सर्वांनी एकदा. कोण गुण घेणार? विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार बघूया. बस हो. भले 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 भले. दरम्यान कुस्ती कडला गेलेली. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झालेली. जरा इथं बोलू नका, शांतत राहा. शांत. अत्यंत बहुमोलाची वेळ कुस्तीसाठी चालू झालेली. गुणावर कुस्ती लागलेली. एक झडप झालेली. 2026 ची बिरोबा देवाची यात्रा राशिवडे बुद्रुक, राधानगरी तालुका, कोल्हापूर जिल्हा. जगात बारीक कुस्तीसाठी कोल्हापुरी. कोल्हापूर जिल्हा म्हणल्यानंतर पैलवान पहिल्यांदा समोर येतात. पैलवानाचं नाव पहिल्यांदा समोर येतं. शबास. आणि हो हो हो. दरम्यान कुस्ती कडला गेलेली. पुन्हा समोरासमोर कुस्ती. कुस्ती पॉइंट वरती चालू आहे. गुणावर कुस्ती चालू आहे. दोन्ही पैलवान मेहनतीत, दोन्ही पैलवान कष्टाळू आहेत. पण गुण कोण घेणार?
विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार, कोण विजय होणार, कोण पराभूत होणार, दोन लढणार, एक पडणार कुस्ती खेळ आहे. हारजीत होत असते, विजय पराभव होत असतोय, पण पडला का पाडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं आहे. टीचभर छाती असते पण सुपा एवढं काळीज असावं लागतं. जसा देहाचा पैलवान असतो तसाच दिलाचाही असावा लागतो. कुस्ती करा पैलवान, मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर पैलवान होतं. पैलवान म्हणजे काय, सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावनी राहून रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात. कुस्तीत वतनदारी प्रकार चालत नाही. कुस्ती अंगात असावी लागते, कुस्ती रक्तात असावी लागते. आणि माऊली एकेरी पटाला लागला. भले 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 वाहिगुरु वाहिगुरु वाहिगुरु. आणि माऊली कोकाटे सराटीचा पैलवान, हनुमान आखाडा, त्रिमूर्ती केसरी बापू कोकाटे यांचा हॅलो. पुतण्या हॅलो, गणेश हॅलो. दांगट वास्ताद यांचा हॅलो. मोठा विजय झाला.